नमस्कार. चला तर मी आज बनवणार आहे कटाची आमटी. पुरणपोळी आली की त्याच्यासोबत हमखास कटाची आमटी बनवली जाते. महाराष्ट्रामध्ये सणवार जर काही आला पुरणपोळीसोबत कटाची आमटी बनवली जाते. तर मी आज बनवणार आहे तर कटाची आमटी. तर मी इथं घेतलेलं आहे खोबरं, कोथिंबीर आणि 2-3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. आणि अशा पद्धतीने मी इथं कांदा भाजून घेतलेला आहे. अशा पद्धतीने कांदा जर भाजून घेतला ना, आपल्या आमटीचा कलर आहे ना असा काळपट होतो आणि ती आमटी खूप छान दिसते पण आणि खायला सुद्धा खूप चविष्ट लागते. इथं घेतलेलं आहे लसूण आणि आपल्याला अद्रकचे तुकडे सुद्धा घ्यायचेत. मी याच्यामध्ये घ्यायला विसरले, अद्रक सुद्धा घ्यायची आपल्याला. आता मी कांदा भाजून घेतलेला आहे. खोबरं, हिरवी मिरची आपल्याला तेलामध्ये भाजून घ्यायची आहे. मी इथं पॅन गरम करायला ठेवलेला आहे. त्यामध्ये आपल्याला अगोदर अर्धी उकळ तेल घालून घ्यायचं आणि त्यामध्ये सर्वात अगोदर आपल्याला खोबऱ्याचा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला खोबरं इथं भाजून घ्यायचंय. मी इथं 2-3 तुकडे हिरवी मिरचीचे घेतलेले आहेत. पहा, मी इथं हिरवी मिरची थोडीच घेतलेली आहे. आपल्याला आमटीमध्ये ना सुके मसाले सुद्धा घालून घ्यायचे. तर सुके मसाले घातल्याने ना ही आमटी एवढी चवदार लागते ना खायला. आपलं खोबरं पण भाजलेलं आहे, हिरवी मिरची पण भाजलेली आहे. मी अद्रक लसूण त्यामध्येच घालून घेणार आहे. ते सुद्धा थोडंसं तेलामध्ये भाजून घ्यायचं. जो आपण कांदा भाजून घेतला होता ना, हे सुद्धा आपल्याला तेलामध्ये ना थोडासा तळून घ्यायचा आहे. आपल्याला ज्या कटाच्या आमटीसाठी मसाला बनवायचा आहे ना, तो अशा पद्धतीने खरपूस असा छान भाजून घ्यायचा. त्यामध्येच कोथिंबीर सुद्धा त्याच्यासोबत थोडीशी भाजून घ्यायची. मसाला आपला इथं भाजलेला आहे. आता आपल्याला थंड करून द्यायचा, नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घ्यायचा. इथं आपल्याला ह्याच पॅनमध्ये ना थोडीशी ना 2 चमचे कणिक भाजून घ्यायची तेल टाकून. अशा पद्धतीने कणिक भाजून जर आपण आमटीमध्ये घातली ना, आपली आमटी ना खूप खायला छान आणि चविष्ट पण लागते आणि आमटी ना आपली तर घटमुट होते, घट्ट होते. आपल्याला खरपूस तेल टाकून हे कणिक भाजून घ्यायची आहे. पाहिजे आपली कणिक सुद्धा भाजलेली आहे, कलर पण चेंज झालेला आहे. अशा पद्धतीने मी हे वाटण बारीक करून घेतलेलं आहे. आपल्याला थोडंसंच नॉर्मल पाणी टाकून आणखीन एकदा फिरवून घ्यायचंय. छान असं आपलं कटाच्या आमटीसाठी इथं वाटण तयार झालेलं आहे. मी इथं अद्रक लसूणची पेस्ट केली होती थोडीशी, आपल्याला अर्धा चमचा आणखीन थोडीशी तेलामध्ये टाकून घ्यायची. मी इथं ताजा कढीपत्ता घेतलेला आहे आणि आपण जे वाटण बनवून घेतलं होतं हे सुद्धा आपल्याला तेलामध्ये टाकून घ्यायचंय. आणि आपल्या ह्या वाटणाला तेल सुटेपर्यंत छान असं आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचंय आपलं वाटण. मस्त असं तेल सुटलेलं आहे. आपण आता त्याच्यामध्ये सुके मसाले घालून घेऊ. मी अर्धा चमचा लाल तिखट घालणार आहे, 1 चमचा कांदा लसूण मसाला, अर्धा चमचा जिरा पावडर, अर्धा चमचा धना पावडर आणि थोडीशी हळद. हे मसाले आपल्याला छान असे आता मिक्स करून घ्यायचे. पुरणाची डाळ शिजलेलं जे आपलं येळवणी असतं ना एकदम घट्ट, ते सुद्धा आपल्याला इथं डाळीमध्ये घालून घ्यायचंय. तर आम्ही ठेवलं होतं ते. आणि कणिक भाजून घेतली होती पाण्यामध्ये खलून, ती सुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये टाकून घ्यायची. आणि आपल्या आवडीनुसार आता त्याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं. आपल्याला घट पातळ जास्त बनवायची, कमी बनवायची. मी इथं 1.5 ग्लास पाणी घालणार आहे.
मस्त अशी तरी आलेली आहे आपल्या कटाच्या आमटीला. आता त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आणि मीडियम गॅसवरती 5 ते 6 मिनटं छान असे त्याला उकळी येऊन द्यायची आणि 5 ते 6 मिनटं आपली ही आमटी शिजून घ्यायची. मस्त अशी आपली इथं कटाची आमटी तयार झालेली आहे. मी थोडीशी कोथिंबीर टाकणार आहे आणि मस्त अशी तरीसुद्धा आलेली आहे, होऊ शकता तुम्ही. आणि इथं घट्ट बनवलेली आहे थोडीशी. तुम्ही सुद्धा नक्की एकदा अशा पद्धतीने बनवून पहा. तुमच्या घरातल्या सदस्यांना सुद्धा खूप आवडेल अशी कटाची आमटी. व्हिडिओ माझा आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक नक्की करा. पुन्हा भेटू असेच नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.